बा काय ग या ब्लॉग मध्ये किती जाडी दिसते ग मी गोलच्या गोल नुसती. पण आम्ही आपण ब्लॉग जाडीत हा ना यार. गाल देवाने भर भरून दिल्या ना मला भर भरून. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. कशा आहात तुम्ही? तर आजचा व्लॉग तुम्हाला मी एक सांगू, व्लॉग करण्यामध्ये सगळ्यात कठीण काम काय असतं माहिती आहे तुम्हाला? जे कोणी सुरुवात करणार असतील, ज्यांची इच्छा असेल, तर ज्यांना एक्सपिरियन्स आहे, म्हणजे मला जसा एक्सपिरियन्स आहे मी त्यावरून सांगते की व्लॉगची सुरुवात करणं ही जास्त डिफिकल्ट आहे. की आपण काय करणार आहोत, ऑब्व्हियसली पुढे काय होणार हे ॲक्च्युली आपल्याला माहिती नाही आहे, पण आपल्याला सुरुवातीला ते थोडंसं का नाही इन्फॉर्म करावं लागतं की बाबा हा ब्लॉग कशाबद्दल असणार आहे. तर पण ॲक्च्युली ना मी आता डेली ब्लॉगचं विचार करते आहे की मी डेली थोडं का नाही माझ्याने होईल तसं मी ब्लॉगिंग करणार आहे. तुम्हाला माझी डेली लाईफ कशी आहे, काय करते, हां मी असं नाही म्हणते की खूप अशी एक्सायटेड आहे. आय एम ऑल्सो नॉर्मल पर्सन, की मीही नॉर्मली घरात असते, जेवण करणं, बाहेर जाणं, बाहेरचं खाणं, किंवा कधीतरी टी व्ही बघत, मोस्ट ऑफ द टाईम टी व्ही बघत बसणं. हां, तर हे सगळं माझ्या डेली लाईफचं रुटीन आहे. तर त्यामधले काही क्षण हे तुमच्याबरोबरही मी शेअर करणार आहे. रियाने मला खूप इन्स्पायर केलं आहे, मम्मी तू ब्लॉगिंग का थांबवतेस, तू पुन्हा स्टार्ट कर, तू कर. तर मी ट्राय करते. तर हे कठीण असतं की मी काय करणार आहे. तर डेली व्लॉग म्हणजे समजून घ्या तुम्ही, इट्स जस्ट अ नॉर्मल व्लॉग. आणि त्यातही काय स्पेशल असलं तर मी सांगेलच तुम्हाला. तर आता ॲक्च्युली मी करत होती एडिटिंग, माझा ब्लॉग मी टाकला, त्याच्यानंतर बसलेली, कंटाळा आला, म्हटलं चला माझ्या डेली रुटीनमध्ये एक गोष्ट अशी आहे की मी सोना पिंकाकडे जाते, बसते, त्यांच्याशी गप्पा करते. तर आता मी तिथेच चालली आहे. तर चला थोड्याशा गप्पा करूया त्यांच्या जोडीलाही. आणि हे बघा, हे सध्या पावसामुळे केलेले जुगाड आहे, कारण की कपडे सुकत नाही आणि मध्येच ऊन येतोय, मध्येच पाऊस पडतोय. पाऊस तर जास्त पडतच नाही आहे. रात्री मी मे बी 3-4 वाजेपर्यंत जागी होते. रात्री पाऊस होता ॲक्च्युली. तर चला आधी आपण जाऊया सोना पिंकाकडे. चाललं आहे काय ग? थोडीशी काय चाललंय? अच्छा, ब्लॉगच बघताय का? हो, आमचाच ब्लॉग चालू आहे. मला एवढी नको चहा, थोडीशीच ते दर. तो आपण खाल्लेला बन मस्का तसा ट्राय केला का तुम्ही मॉलमध्ये खाल्लेला है ना? वाटलंच मला. मॉलमध्ये आम्ही बन मस्का खाल्लेला होता, तो तसाच प्रकार ट्राय केलेला आहे. मस्का टाकून त्याच्यामध्ये चहा बरोबर, पण छान लागत होता तो. अगं बा काय ग या ब्लॉग मध्ये किती जाडी दिसते ग मी गोलच्या गोल नुसती. पण आम्ही आपण ब्लॉग जाडीत हा ना यार. गाल देवाने भर भरून दिल्या ना मला भर भरून. ज्याला गाल नसेल त्यांनी आम्हाला सांगा, आमच्याकडून घ्या. किती म्हणजे मी स्वतः बघते, छान आलंय, मजा आलती. हा, मी फुगड्या वगैरे खेळलो छान, पण थोडंसं मिसिंग झालं. हे लोक गायब झाले दुसरीकडे, आधी ते चढले मग मागून आम्ही, आणि प्रचंड गर्दी होती. आधी ब्लॉग बघून घेतो आणि मग तुमच्याशी बोलतो. महाराष्ट्रावाले भेटतो, महाराष्ट्र बेकरी मधून आणलंय. काय शोधून आणत नाही आपण. चांगला लागतो का? म्हणजे राऊंड शेप मध्ये होता, त्याच्यामध्ये बटर जास्त लावलं छान लागतो. चांगला लागतो का? अच्छा, बघा मी एकच केला ब्लॉग. मी म्हटलं दुसरा ब्लॉग टाकल, कारण तो खूप मोठा होत होता. तो वारीचा आपला सेवेचा आहे ना, तो नंतर टाकते असं. एका मागे बघू आपण. आधी तर बन मस्का खाऊन. हे लोक काळीच्याच पितात. मग इथं आल्यावर काळीच्याच प्यावी लागते. आम्हाला दूध ना ॲलर्जी दुधाची, दूध आवडत नाही आम्हाला. पुढच्या टायमाला असं मेकअप करून बघितलं घरी कुठे बघल, कुठे राहतात ती लोक. राबडीतल्या ना जेवारीमध्ये. आपण पंढरपूरला जायचं आम्ही. त्यांना जाऊया ना. चाललंय ना, बोलते ते एक जण बस निघणार आहेत ना. कुठून? तुझं तुझं नाव आलेला? ते नाही ते खाली ते इलेक्शन फॉर्म पॅल करत होते. हा, चालल्या फॉर्म आलेत ना ते. हा बरोबर. आपण काय करू, इथे थांबायला लागेल.
ठीक आहे, ठीक आपण आहे. 24 जाऊ. हर्षदा वहिनी, तुम्ही, मी, आपण जाऊ बघा. आपण 24 तारखेला निघायला लागेल ना, एक दिवस अगोदर निघतात ना. 24ला पण 25ला पोहोचलो. हा ते आता बस आहे तर ते लोक कोणत्या हिशोबाने निघतात त्या हिशोबानेच निघायला लागेल ना. 24लाच निघतात. 25ला तिथं केल्या ना एकादशी हम्म. निघतात बाहेर घरी यायला आपण. दर्शन नाही भेटणार पण गर्दी असेल भरपूर तर. नाही दर्शन, ती पब्लिक बघितली का, ती लोक अगोदर पोहोचणार आहेत. पोचणार आहेत तेच आहे ना. आपल्याला कुठं चल जायचं? तरी बघू, आपण प्रयत्न करू. आमची इच्छा आहे पंढरपूरला जाण्याची. पिंकाची इच्छा आहे, तर झालंच तर नक्कीच जाऊ आम्ही. इथपर्यंत पोहोचले, वारीमध्ये पोहोचले. त्यांच्यावर पंढरपूरला पण जाऊ. जाऊया. हो काय वाटतं, पाऊस नाही वाटतो. काल मी तेजलकडे गेलेली गेलं? रात्री 1 वाजता. का? 1 वाजता गेलेली. मामा गेलेला होता बाहेर. तेजलचा फोन आलेला यशला की चेतनदादाने सोयाबीन चिल्ली आणली आहे, ये म्हणून. हां मग तो एकटीच होती मी, तर तो बोल, मी म्हटलं चल मग मी पण येते. मग 1 वाजता गेली. आम्ही 2-2:30 वाजता आलो. आधी निखिलच्या इथं गेलो, त्याने का पावभाजी वगैरे दिली, ती घेतली. तिथं गेलो, मग निखिल पण आला. थोडा वेळ बसलो आणि मग आलो खाऊन वगैरे. निखिलला मी सांगितलं आम्ही येणार आहे खायला, म्हटलं पावभाजी. यानं बोलतो कधी येत आहे. म्हटलं छानपैकी आपण ब्लॉग पण करू. कुठे? कोणी? या दोघींना घेऊन गेलेला. माहिती आहे, माहिती आहे. बोलत ईशा मम्मी आम्हाला एकदा घेऊन गेलेलं. हां पावभाजी सांगली का? पावभाजी चांगली जाम मस्का होता पावमध्ये, म्हणजे पूर्ण हात मस्काने मापलेला. मग तुमच्यासाठी स्पेशल त्याने बनवला असेल ना. घरच्या माणसांना काय साधा देईल का, तर असा मस्का लावून देईल ना. पावभाजी घरातली, चिकन चिल्ली, सोयाबीन चिल्ली सगळं सगळं घरात. झालं बाहेरचं आणि खायचं. चिंबोरी पण खाल्ली. चिंबोरी तिकडे चिल्ली पण बनवली. खाल्ली. हां. संडे वा. ती मस्त बनवतात तिकडं. तिकडाची घरातली मस्त असते. मस्त असते. हां. याच्या अगोदरचा बघितलास का? माझ्या मला किती पोटात दुखत होतं माहिती तुम्हाला. मी बोलली मी येत नाही, तुम्ही जा. हे गेले तिथं मेडिकल मधनं, संडे होतं, सगळं मेडिकल बंद होतं. मेडिकल मधनं गोळी घेऊन आले. चल तुम्ही एवढा टाइमपास करतात, खाली येतच नाही, खाली येतच नाही. अरे ब्लॉग मध्ये बघितलंस ना, मला माझी तयारी झालेली होती. मामाची तयारी आरामात. हे दरवाजा उघडतात, तू इथं बस, तिथं बस. म्हणजे तुम्हाला काहीच बोलू नको. तू पहिला मामीला खाली बोलली माझे खूप पाय दुखतात आणि म्हणून मी बोललेली फोन करून, पण नका उतरू, थांबा जरा. मामी आम्ही लॉक केला आणि आम्ही काय बोलायची बोलायची होती. अरे पण या लोकांनी मला बोलायचं ना. हा पुढे तो म्हणलीस बोललीच ना. नाही, पण मम्मी गेली. आपला काय ठरला होता, तुमच्या गाडीमध्ये जेंट्स बसेल, आपण लेडीजच्या गाडीमध्ये बसू. बरोबर. नंतर मी खाली उतरली सगळा घेऊन, त्यांनी लॉक केला. ही बोलती माझी मम्मी गेली, आता मी कुठे जाऊन बसू. मग खाली मला वाटलं तुम्ही उतरेल. तो बघ, बाबा मला मी मुन्नाच्या टेबलावर बसली. दुकानात बसायचं काय करू. माझी एवढा म्हणजे आम्ही मला एवढी चक्कर उलटी. नाही, मला ते कळलं तब्येत खराब झालेली होती, नाही असं नाही, पण झालं चल हरकत नाही. कारण की मामाला कसं माहितीये का, दुपारी थोडं 10 मिनिटं तरी लेटायला पाहिजे. नाही तर गाडी कशी चालवता तुला एक्सपिरियन्स आहे. ते थोडं लेटलेले होते जेवल्यानंतर आणि मग ते निघाले तयारी करून. माझी तयारी केव्हाचीच झालेली होती. येता येता मग आपण नाही का धड 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 धड. पंढरपूर लक्षात आहे ना. निखिल जुना आहे. निखिल असं बारीक झालं, मला काय होतं, मला मी लोक सांग. निखिल काय बोलते ती तुला. तू सेट आहे. कालच्या ब्लॉग मध्ये तू जाडा होता, आजच्या ब्लॉग मध्ये यांना बारीक दिसते. ओ माय गॉड. बारीक झालं रे निखिल. एका दिवसामध्ये असा परिवर्तन कसं झालं निखिल मध्ये. मी पिंक जायची हवा लागली मला. निखिल काय खाते पिते घरचे बोल ना आम्ही. हे बघ, हे बघ, हे बघ. नवरा नवरी, नवरा 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 बायको बघ. नवरा नवरा नवरा. तेव्हा कसं वैतागला नितीन मम्मी कसं वैतागला. अरे काय क्लोजअप घेऊन आले. कसं नाही का अच्छा ते हे याचं अधिक मास महिन्याचं. हो बरोबर, तेव्हाच होतं नाही का. हा ब्लॉग किंजा आमची ब्लॉगर आहे. ब्लॉगर आमची छोटी ब्लॉगर. हा हिचे ब्लॉग खूप छान असतात. छानपैकी टेरेसवर आले आणि छान किती मस्त तलाव दिसतो इथून. वाव, तलाव किती छान दिसतो ग. मस्त वाटतो. आणि वारा पण किती मस्त. बसलो, चहा नाश्ता केला आणि आलो वरती. जरा गप्पा गोष्टी केल्या आणि म्हटलं चल टेरेसवर जर असं राऊंड मारूया. पण छान वाटतं, वारा सुटलाय. ही माझी केस बघ. चला नो प्रॉब्लेम.
डेली माणूस एकदम असा काही तयारी करून राहत नाही. ते कधीतरी बाहेर जातानाच मेकअप करायचा असतो. घरामध्ये असे आम्ही साधत असतो. पण असं नाही, मी तुम्हाला ना बॅक कॅमेरा दाखवते. ढग आलेत, पाऊस पण पडला तर किती मस्त वाटेल. ह्याला तुम्हाला ना मी तळा दाखवते. यार काय भारी वाटतो खरोखर ग. सकाळी तर किती छान दिसत असेल है ना. मच्छी पकडायला आले ना, मस्त वाटत. बोटी येतात. मी टॅरेसवर लवकर येत नाही, पण आज आली, खरोखर बरं वाटतं. आता इथंच वॉकिंग चालू करायला लागेल पिंका. हां मग काय. छान वॉकिंग वगैरे करायला पण बरं आहे यार. स्वतःच्या बिल्डिंगची टॅरेस आहे आणि माहीत नाही म्हणजे माहिती आहे, यायचं पण असं जरा छान वारा वगैरे येतो. बाहेर पडायचा कंटाळा, घरात बसायचा कंटाळा. म्हणजे आता मी तर काय टॅरेस वरतीच आहे ना, मी तर येऊ हो. शकतो, खालून येतात. हा ना ग. दुसरं नाही आपण ना आता वॉकिंग इथंच करूया, नाहीतरी ब्लॉग मध्ये आमचे गाल खूप जास्तच मोठे मोठे दिसतात. नजर लावू नका कालाला. लावा, बारीक होऊ दे. टॅरेसवर गप्पा करत बसलो आणि अचानक पाऊस पण आलाय. चला, पाऊस आल्यापासून भिजली नाहीये, थोडीशी भिजते आणि मग खाली जाते. सो मी आता टॅरेसवरून छानपैकी वॉक करून, भिजून, गप्पा करून, म्हणजे दुसऱ्या बायका लेडीज वगैरे होत्या, त्या पण वॉक करण्यासाठी आल्या होत्या, तर त्यांच्याशी थोड्याशा गप्पा गोष्टी पण केल्या. सगळं झालं, खाली आली तर यशने आणलेलं आहे हे बघा, मस्तपैकी वडापाव आणि समोसा. तर आता नाश्ता करते, थोडा वेळ TV बघते आणि मग मी माझ्या जेवणाची तयारी करते. सो हा ब्लॉग मी आता इथेच संपवते. ब्लॉगला नक्की लाईक करा, कमेंट करा. बाय बाय. आज भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.